संसदेतील अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो खासदारांनी केलेल्या अनोख्या आंदोलनानं। राम मंदिर आणि दानचोरीचा विरोधकांनी कसा समाचार घेतला आणि सरकारची कोंडी कशी केली पाहूयात या रिपोर्टमधनं। जंतर मंतरवर जमलेल्या झेंझींनी पेपर फुटीच्या विरोधात पुकारलेलं आंदोलन देशातलं पहिलं वेगळं आंदोलन ठरलं। या झेंझींनी आपली कल्पकता सृजनशीलतेचा पुरेपूर वापर करून सरकारची पुरती कोंडी केली। आणि आता याच धर्तीवर राम मंदिरातील दानचोरीवरून विरोधकांनी सरकारला जेरी सांडण्याचा प्रयत्न केलाय। संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी सर रिजू जी खड़े हो जाते हैं, मैं बोलता हूं वो खड़े हो जाते हैं, इंटरप्ट करते हैं। आप उनको, मैंने यील्ड भी नहीं किया, आप उनको जगह दे रहे हैं। थेट संसदेच्या आवारातच राम मंदिरातल्या चंदा चोरीवर अभिनव असं आंदोलन केलंय। दबंग नेते अशी ओळख असलेल्या पप्पू यादव यांनी संसदेमध्ये साधूचा वेश परिधान केला आणि संसदेच्या परिसरात मग सुरू झालं राम मंदिर दान चोरीचं रिक्रिएशन। यावेळी भक्त म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही या स्किट मध्ये सहभाग घेतल्याचं दिसलं। राम मंदिरात कशी दानचोरी झाली, साधू संतांच्या वेशातील ढोंगींनी राम लल्लालाच कसं लुटलं, हेच या खासदारांनी संसदेत दाखवून देशाचं लक्ष वेधून घेतलं। मन में राम, कन में राम, जीवन में राम, सांस में राम, मन में शिव, तन में शिव, जीवन में शिव, चरित्र में शिव, चिंतन में शिव, विचार में शिव, ईमानदारी में शिव, शिव ही शिव, राम ही राम। बस कहना चाहते हैं राम राम जपियो रे। राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणात पोलीस अजूनही मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। त्यामुळे विरोधकांनी संसदेत वारंवार हा मुद्दा उपस्थित केला। विरोधक नेहमीच संसदेत लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर झळकावतात, काळ्या फिती बांधतात, गळ्यात कांद्या बटाट्याच्या माळा घालतात, हे चित्र आपण पाहिलेलं आहे। मात्र पप्पू यादवांनी केलेल्या या अभिनव पथनाट्यानं सत्ताधाऱ्यांसह संपूर्ण देशाचं लक्षही वेधून घेतलं। त्यामुळे राजकीय विश्वात आज याच आंदोलनाची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।